नमस्कार. महाराष्ट्र देशा या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। या कार्यक्रमात आपण राज्य सरकारनं या आठवड्यात घेतलेल्या काही महत्त्वाच्या निर्णयांचा आढावा घेणार आहोत। नागपूर हे देशाच्या औद्योगिक नकाशावर वेगाने प्रगती करणारे शहर बनत असून संरक्षण आणि एरोस्पेस उत्पादनाचं प्रमुख केंद्र म्हणून त्याची ओळख बनत चालली आहे। सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस नागपूरमध्ये आपला प्रकल्प सुरू करत आहे आणि या अत्याधुनिक संरक्षण आणि एरोस्पेस उत्पादन प्रकल्पासाठी मिहानतर्फे 223 एकर भूखंडाचं हस्तांतरण अटी आणि शर्तीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं। हवामान बदलाचा शेतीवर होत असलेला गंभीर परिणाम लक्षात घेता नैसर्गिक शेती हा त्यावरचा सर्वाधिक परिणामकारक उपाय असून राज्यातील 25 लाख हेक्टर जमीन नैसर्गिक शेतीखाली आणण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। कमी खर्च आणि सकस मातीचा वापर करून शेती अधिक फायदेशीर व्हावी यासाठी राज्यपालांच्या नेतृत्वाखाली नैसर्गिक शेती अभियान सुरू करणार आहे। माननीय राज्यपालांच्या नेतृत्वामध्ये एक मोठं प्राकृतिक शेती मिशन हे महाराष्ट्रामध्ये आम्ही सुरू करतो, ज्यातनं शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होईल, त्यांची उत्पादकता वाढेल, त्यांच्या जमिनीची क्षमता आणि कस वाढेल आणि त्यातनं शेती फायद्याची होईल अशा प्रकारचा प्रयत्न आहे। प्रधानमंत्री आवास योजना आणि राज्य पुरस्कृत घरकुल योजनेअंतर्गत अवघ्या काही महिन्यात 50,000हून अधिक घरकुलांची पूर्ती करून बीड जिल्ह्यानं महाराष्ट्रात पहिला क्रमांक मिळवला आणि यासाठी शासनाने 990 कोटी रुपयांचा निधी वितरित केलाय। या ऐतिहासिक कामगिरीबद्दल उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार यांनी लाभार्थी आणि प्रशासनातील सर्व घटकांचं अभिनंदन केलंय। राज्य सरकारने अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी मदतीचा मोठा निर्णय घेतलाय। यापूर्वी 2 हेक्टर क्षेत्रासाठी असलेली मदत आता विशेष बाब म्हणून 3 हेक्टर पर्यंतच्या बाधित क्षेत्रासाठी वाढवण्यात आली आहे आणि यासाठी 648 कोटी 15,41,000 रुपयांच्या निधी वितरणाला मान्यता देण्यात आल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली आहे। नवीन नागपूरमधील रस्ते बाह्य वळण मार्गाला जोडण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत। भविष्यात या मार्गाचे मल्टी मॉडेल कॉरिडॉरमध्ये रूपांतर करण्यासाठी आतापासूनच तरतूद करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या। तसेच नागपूर महानगर विकास प्राधिकरणाच्या मालमत्ता व्यवस्थापनासाठी स्वतंत्र ॲसेट मॅनेजमेंट कंपनी स्थापन करण्यासाठी देखील मान्यता देण्यात आली। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकसित भारत 2027च्या ध्येयपूर्तीसाठी महाराष्ट्राचे विजन डॉक्युमेंट महत्त्वाचे ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला। सह्याद्री अतिथीगृह इथं झालेल्या बैठकीत विकसित महाराष्ट्र 2029, 2035 आणि 2047 या 3 टप्प्यांचा रोडमॅप असलेल्या मसुद्याला सल्लागार समितीने मान्यता दिली आणि हा मसुदा आता लवकरच मंत्रिमंडळासमोर सादर होईल। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला सामाजिक विकास साधण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय। नागपुरात प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेअंतर्गत जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा आणि या दृष्टीनं 755 ई-रिक्षा वाटप करण्यात आल्या। वंचित घटकांना स्वयंरोजगाराची साधनं मिळण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून शासन प्रयत्न करत आहे असंही फडणवीसांनी म्हटलं। संजीवनी सारख्या योजनेच्या माध्यमातून आपला स्वयंरोजगार चालवण्याकरता या ठिकाणी ज्या गाड्या देण्यात आलेल्या आहेत, अतिशय चांगल्या पद्धतीने तयार केलेल्या गाड्या आहेत। ज्यांना या गाड्या मिळालेल्या आहेत त्यांनाही त्यांच्या जीवनामध्ये निश्चितपणे एक चांगला रोजगार कमावून आपल्या पायावर उभं राहण्याची संधी या माध्यमातून मिळणार आहे। महाराष्ट्राच्या श्रद्धेचं तीर्थक्षेत्र असलेल्या देहू आणि आळंदीतून वाहणाऱ्या पवित्र इंद्रायणी नदीला प्रदूषणमुक्त करण्याचा शासनाचा संकल्प आहे आणि या प्रकल्पासाठी सर्व संबंधित विभागांनी एकत्र येऊन कार्य करावे असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले। दरम्यान आळंदीत विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि शुभारंभ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं। महाराष्ट्र देशा या कार्यक्रमात पुन्हा भेटूयात, तोपर्यंत नमस्कार।